Audio Jungle. नमस्कार, तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाड हिला 15 सप्टेंबर रोजी बार्शी न्यायालयाने पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। गोविंद बर्गे यांनी सासुरे येथे आरोपी पूजा गायकवाड हिच्या घरासमोर 9 सप्टेंबर रोजी मध्यरात्री स्वतःच्या गाडीत गोळी झाडून आत्महत्या केली होती। या प्रकरणात बीड जिल्ह्यातील पारगाव येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिला गोविंदच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबद्दल संशयित आरोपी म्हणून 10 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती। दरम्यान आरोपी गायकवाडला प्रथम 3 व नंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती। 15 सप्टेंबर सोमवार रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला पुन्हा प्रथम न्यायदंडाधिकारी बार्शी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने गायकवाडची न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे। आरोपी गायकवाड हिला मयत गोविंद बर्गे यांनी वेळोवेळी पैसे व मालमत्ता दागिने मोबाईल खरेदी करून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते। या प्रकरणात अन्य कोणताही सह आरोपीचे नाव पुढे आलेले नाही। तसेच पारगाव येथील कला केंद्र हे बेकायदेशीर असल्याचे देखील तपासात उघड झाले। दिवसेंदिवस हे प्रकरण वादग्रस्त ठरले होते। बर्गे यांच्या आत्महत्ये प्रकरणामुळे कला केंद्रातील नृत्यांगना यांच्या मोहात पडलेल्या व्यक्तीचे कसे शोषण होते याचे चित्र समाजासमोर उभे राहिले आहे।